झोपू नका. 2 वाजले. कोंबडा आरवायला आलेला आहे. कोंबडा आरवायला आलेला आहे. बुवाने प्रश्न विचारले हा. आणि शाळेत मास्तर शिकवतात ना, मास्तर शिकवतात तसं शिकवत होते. सांगा पाहू कोण झाले, सांगा पाहू कोण झाले. मास्तर आमचं मास्तर त्याची घेतो आशा. बरोबर सगळं. माईक चेक करू. ह्याने चेक केला नाही, ह्याने चेक केला, बुवाने चेक केला. आपल्याला जमत नाही. माईक चेक करू. माईक तुम्ही बोलल्याशिवाय काय मला जमायचं नाही. वाजले 2 मला यायची झोप. बुवा का सांगा त्यांनी लेट केला नाही आहे. मी 3 सण झालेला आहे. पेटवला माईक चेक करतो. अरे खाना जो भरीला, खाना जो भरीला बुवा चौकटी भाताचा, बुवा सवाकटी भाताचा. यांची शाळा मुलांना घेतो आपण. हळूहळू जाऊया. आज साखरगाव भाई बुवाला पण घेऊया. झाकून झोपू मारी तरी सुरू करूया. बुवा आमचा लय प्रेमळ आहे. बुवा ज्ञानी आहे, बुवा हुशार आहे, समालोचक आहे, निवेदक आहे, पत्रकार आहे. बुवा सगळंच आहे. शाहीर आहे, कवी आहे, गायक आहे, सगळंच आहे. तरी पण बुवांच्यात व्हायचं बुकिंग टेबल द्यावी. बुवा आमचंच आहे, तुम्ही आमचे. बुवा आमचं सगळंच आपलं आहे. चालणार एवढं फक्त युट्यूबला ठेवू नका. बुवा मारतील मला. तर आज साखरगावी आज नवरात्रोत्सवचा हा नवरात्रीचा पहिला दिवस. आज घटस्थापना झालेली आहे. माझं गाव बिवली आणि त्या गावाची ग्रामदेवता आई नवलाई देवी आणि साखर गावची देखील आहे आई माझी नवलाई देवी आहे. हा दुग्ध शर्कराचा योग आहे आणि ह्या योगाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची मला संधी मिळाली. पहिला दिवस आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी की आई नवलाई देवी, लक्ष्मी केशवकर साखरगाव आणि आयोजक अखिल मिरगुळेवाडी स्वागत मंडळ सुस्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. कुठले देवता श्री गणेश, कुठले देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना नमस्कार करून थोर सुभेदार वल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून माझी ग्रामदेवता आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी आणि या साखरगावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, लक्ष्मी केशव आणि माझ्या रांजणगावचं, माझ्या शहराचं दैवत तरी चव्हाटा, तरी केदारले, तरी बोलतेश्वर, जुगा जाकाई यांना नमस्कार करून तरी देवळकर, जागेमाधव, नटेश्वर आणि रंगदेवता. आज या ठिकाणी या साखरभूमीतील ग्रामस्थांनी, गुरगुळेवाडीतील या मंडळींनी मला आणि आमच्या शाहिरांना जो कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करू. माझा डोक्यावर सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बेंजोला बाहेर सुरज वाजपेकर, कीबोर्डला देवीचे डेरे आणि ऑक्टोपडला विशाल करंबेळे, नवलाई देवी नाथ मंडळ मिळून धनगरवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी शाखा, धरे रवळनाथ नाथ मंडळ कोडिये अर्थात लांजा आणि माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या रत्नागिरीचीच नव्हे तर या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे संजय दादा अर्थात डावा सावंत यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर खरडकर अर्थात आम्ही त्याला शाहीर भाई म्हणतो, त्याला शाहीर मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सोयरा तुझिया मुजाया निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दया निधे श्री गजानना नवरात्रोत्सव आहे आमच्या आया बहिणीचा उत्सव आहे या मुलींचा उत्सव आहे बहिणींचा उत्सव आहे मी तुलेवाला बोलो गुरु आणि हे देखील असताना मी एकही कमरेकाचा शब्द गाणार नाही शाहिरांना एकेरी भाषण बोलणार नाही त्याच्या घरापर्यंत जाणार नाही वावगाव शब्द गाणार नाही आणि तरी देखील मनोरंजन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बरोबर आणि त्यानुसार आपण जाऊया शाहिराने स्तवन गायलं शिवरायांचं मी स्तवन गातो आहे या सातवाडीची मालकीण या गावाची मालकीण ही गाव पंढरी आई नवलाईचं मी स्तवन गात आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने लक्ष असावं स्वार होऊन आई वाघावर स्वार होऊन आई वाघावर जणू धरती शेषाच्या नागावर ती नवलाई आई वाघावरची आहे स्वार होऊन आई वाघावर जणू धरती शेषाच्या नागावर लाल साडीची सातवाडीची अवलाल साडीची सातवाडीची आई रंगन रावाची दूर कीर्ती पसरली नावाची आई नवलाई साखर गावाची लाल साडीची सातवाडीची आई रंगन रावाची दूर कीर्ती पसरली नावाची आई नवलाई साखर गावाची 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 रत्नागिरीच्या राजापुरात वसलंय गाव सुंदर वसलंय गाव सुंदर वसलंय गाव सुंदर जुन्या जणत्याने वाडवडिलांनी बांधलंय हो मंदिर बांधलंय हो मंदिर बांधलंय हो मंदिर बारापाचाची गाव सीमाची बारापाचाची गाव सीमाची वहिवाट हाय मूळ पुरुषाची दूर कीर्ती पसरली नावाची आई नवलाई साखर गावाची दूर कीर्ती पसरली नावाची आई नवलाई साखर गावाची मान देव हुकमान वसली गाव
दूरकीर्ती पसरली नावाची आई नवलाई साखर गावाची. बोल श्री गणपती गजानना गावदेवी अखंड हरदासवालीचा बाब्या राजाराम गणेश भिकाजी पवन विशाल गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला एक जोक सांगायचा जोक हळूहळू सांगतो आधी फरमाईश घेऊया. विचार हा किती आहे इथं काही नाही बर. विचार हा किती आहे इथं काही नाही बर. अग देणारा आहे ना आपला लंबोदर काढवर करून सारी करतो मी सोया. पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घर ग सांग चल काय काय आणू ग आले गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू ग आले गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू ग आले गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू ग आले गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. तो असंच विचारत होता हो. अरे असंच ना शाळेत मग म्हातारी बोलली लेकीकडे जाते दही दुधी खाते तूप रोटी खाते जामजूड होते मग मला तू खा. काय बोलले मला तू खा असंच बुवा आमच्या बोलले. बुवांच्या तसं गमतीने करायला लागलं आजकाल बुवा करू दे बुवा त्याचा भारी आहे. अहो एकदा काय झालं एक मला आठवलं सचिन काळे संगमेश्वरी सालवले त्यांचा जीव एक पोरगा गेला कधी आयुष्यात दारू प्यालेला नाही कधी आयुष्यात दारू प्यालेला आणि गेला बार मध्ये बोलला आज मला पियाची झाली लय टेन्शन आहे म्हणतो. तर गेल्यानंतर इथे एक माणूस होता बिचारा अर्धवट म्हातारा होता म्हणजे वय झालेला होता. तो बोलला ह्या पोरग्याला कधी मी इकडे बघितलेलं नाही ह्याला दारू पिऊन काय द्यायची नाही. त्याच्याकडे होतं 200 रुपये त्या पोरग्याकडे. बोलतो लेका तू दारू प्यायला कसा काय तू पहिल्यांदाच इकडे आला मी दररोज असतो इकडे म्हणतो तू आज पहिल्यांदा कसा काय. तर म्हणतो काका तुम्ही माझ्या काही डोक्यात जाऊ नका तुम्ही इकडे बसा तुम्ही तुमची पिवा मी माझी पितो पण माझ्या म्हणून काही डोक्यात जाऊ नका. तर बोलला लेका तुला फक्त एक प्रश्न विचारतो त्याचं तू उत्तर दिलं तर मी तुला 100 रुपये देणार नाही तर तू मला 100 रुपये द्यायचे. तर बोलला चालेल विचार. तर म्हणतो काय नाही ही जीभ आहे ना म्हणतो जीभ ही जीभ म्हणतो डोळ्याला लावायची. त्या पोरग्याने प्रयत्न केला जीभ काय लागलेली नाही.
बोलतो काका आता तुमची बारी. काकान कायला तो डुप्लिकेट डोळा होता, तो काढला, तोंडाला लावला, परत चिकटवला. 100 रुपये हारला पोराया. आता उरलं 100 रुपये. बोलो 100 रुपये तरी पिऊया. काका बोलला ह्याला काही पिऊन द्यायचे नाही. म्हणतो अजून एक पैसे. म्हणतात कोणती पैसे? काय नाही म्हणतो. ह्या म्हणतो तोंडात म्हणतो कान चावायचा, तोंडात कान चावायचा. तर बोलतो आता हा काय मी जिंकणार, एवढं काय काका लावित नाही. चालेल म्हणतो. पहिलं काकाचं कानबिन काढून बघितलं, डुप्लिकेट तर नाही ना, परत आपलं तोंडाला लागेल तर ना. त्याच्यानंतर पोरग्याला लावून बघितलं, इकडं काय तोंड पुचना. शेवटी काकाची वारी आली. काकाने काय केल्या, आतल्या कवळ्या काढल्या, कान चावला असा कवळ्यात, परत 100 रुपये आले. पोरग्याला 200 रुपये गेले आणि मलाही 100 रुपये आले. मनसे विभाग अध्यक्ष संतोष बिरगुले मावळी 100 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे उपसरपंच रवी राडे याचकडून 100 रुपये. बुवा पहिल्याच बारीत झोप आली पण तुमच्या आला झोप गेली. थँक्यू सो मच. बुवा ऐकतो ना काय काय येतंय तुम्हाला. हा तिकडनं म्हणतात बाई बुवाला बारी काय केली बाई. बुवा तुमच्यासाठी आहे. काय करू बुवा तुम्ही सांगा. बुवा तसं काय आगाऊ बोललेलं नाहीत, वाईट काय बोललेलं नाहीत, जाता जाता दादागिरी करून गेले. गड घेऊया. जरा एक चाल देऊया. सुबह होगी शाम होगी दिन गुजरते जाएंगे जाएंगे जाएंगे. हे अशी चाल आहे. वेडे माझे मन, या बरोबर आहे ना. हो बरोबर. वेडे माझे मन अंतःकरण, वेडे माझे मन अंतःकरण, नामस्मरण करती रे बाप्पा मोरयाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे. वेड माझे मन अंतःकरण, वेड माझे मन अंतःकरण, नामस्मरण करती रे बाप्पा मोरयाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे, बाप्पा मोरयाचे, माझ्या देवा गणरायाचे. साऱ्या विश्वाचा तोच धनी,
आता त्याचा काहीतरी भाग दिला पाहिजे. शाहीर तुम आणि वरती म्हणतात की म्हणतात ते प्रश्नाचं उत्तर द्यायला घाई करतात. आता माझे जे वस्ताद आहे, माझं थोडंफार असेल किंवा माझे आता वस्ताद जे मला माझ्यावर वरदहस्त आहे प्रभाकर धनवडे माऊली, आता त्यांच्या वाचनातून काही गोष्टी शाहीर पण त्यांना ओळखतात. आता त्यांचं वाचन काय आहे त्यांनाही माहिती आहे. मग एखादा भाग लगेच जर मिळत असेल तर तुम्हाला अडचण कसली? आता तुमचं एवढंच काम आहे शाहीरबाई की ते उत्तर चुकीचं आहे किंवा बरोबर आहे एवढंच सांगायचं. त्याच्यावर शहाणपण आम्हाला शिकवू नका. मी पहिलाच वाईट आलेला आहे. तर शाहीरने विचारलंय की जो संगम आहे ते संगम आहे आणि त्या ठिकाणी जो काला आहे त्या ठिकाणी राधा जे रांधते आणि वाढते ते पान कुठला? तुळशीचं पान सोडून सांगायचं. तर शाहीर माझ्या वस्तादाने काही ओळी पाठवल्या त्या सांगतो. इंद्र कोपाला कोपाला पाऊस पाडला पाडला आला गोकुळी प्रेमाचा महापूर गाई गुरे गोठवली यमुने तीर मदर मायेच्या कुंजवणी पर्वतावर गोपा गोप गडी गारठले भिजली काया गुंडाळली कांबळी पण कृष्ण जवळ असल्याशिवाय उभं येईना त्या राधा बाईस बाईस सारा नजरेचा खेळ त्यात पावसाचा मेळ काया मायेच्या प्रेमात राधा चिंब भिजली भिजली त्यात प्रीतीची भूक राधा बाईस लागली मिळण्या एकांतासाठी धाडले तिने गोप गडी दूर दूर म्हणे काला करू आता आता सर्वजण आना भोजन भोजन रांधण्या वाढण्या शोधून राणा तरी पान. तर शाहीर तुमचं ते पान म्हणजे यमुना तरी राधा जेवण रांधताना आणि वाढताना ती बकुळीच्या पानावर वाढायची. बकुळीचं पान वाढायची. बकुळीचं पान का? ते श्रीकृष्णाला सर्वात प्रिय आणि ते त्याच्यामुळेच प्रिय कारण त्या राधेने त्याच्यावर वाढलं होतं. तुळशीचं पान सोडून सांगितलंय. बरं आता तुळशीचं पान शाहीराने येऊन सांगावं की बकुळीच्या पानावर हे श्रीकृष्णाला प्रिय पान नव्हतं, ते झाड प्रिय नव्हतं आणि त्याच्यावरती राधेने कधी वाढलं नाही एवढं मात्र तुम्ही सांगायचं. तुमचं उत्तर असेल नसेल तुमचा भाग, तुम्ही पटवून घेता की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यावरती जास्त जे शहाणपण सांगतात ते खपून घेणार नाही. कारण हे आमच्या आज्याने ग्रंथ लिहिलेला नाही तर पंचांनी लिहिलेलं महर्षी ऋषीने लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे बकुळीच्या पानावर ती जेवण रांधत असे वाढत असे आणि बकुळीची फुलं आणि पानं राधाकृष्णाच्या प्रेमाचा एक भाग आहे. याशिवाय नागकेशर आणि पारिजात यांच्या पानावर देखील तिने भोग वाढलेले आहेत. बघा ना भाई, अध्यात्म म्हणतात म्हणून सांगतोय ते जे रांधलेले आहे अन्न आणि भोग बकुळीच्या पानावर ती जेवण वाढायची आणि या पारिजात आणि नागकेशर झाडाच्या पानावर ती भोग वाढत असे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामुळे आता माझा प्रश्न, आता एवढी माझी आदिबाई प्रश्न विचारते, एक तरी प्रश्न विचारला पाहिजे. तर श्रीकृष्णाने राधेच्या चोळीमध्ये जो बिंचू सोडला होता तो पूर्वजन्मीचा कोण? कामदेव सोडून सांगायचं. मात्र दुसऱ्या बारीत तुम्ही आल्यानंतर याचा उलगडा तरी करा. तुम्ही म्हणता ना घाई करायची नाही, घाई करायची नाही, तुम्ही घाई करू नका, पण सांगायचं की उत्तर शाहीर माझ्याकडे नाहीये किंवा असेल ते तुम्ही द्या. आता गवळ घेऊया जरा परत होते. गवळ्याच्या ग पोरी काग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी काग म्हणता केली चोरी. आळ काग हा माझ्यावरी, आळ काग हा माझ्यावरी, आळ काग
आणि एका प्रश्नाला 4 प्रश्न उपप्रश्न आहेत, तर त्यांचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. शाहीर लक्ष असावं, तुमचं असणारच आहे. त्या रावणाच्या त्या राणीचं नाव धनवंती. मागच्या वेळेला आहे ना पनवेलला कार्यक्रम होता आणि त्यांना उत्तर दिलं, तर ते म्हणतात की कॉपी पेस्ट केलंय. पंधरे बुवांना जे उत्तर दिलं होतं, पंधरे बुवाने उत्तर दिलं ते तुम्ही दिले. काही संबंध होता, मला माझ्या वस्ताने जे पाठवले ते मी देण्याचा प्रयत्न केला होता. आता ऐका. रावणाच्या त्या राणीचं नाव धनवंती. वालीच्या गुरुचे नाव, त्या वालीच्या गुरुचं नाव सुग्रीव, परंतु दुसरा एक ग्रंथ त्या गुरुचे नाव मतंग ऋषी असं म्हणतो. मतंग ऋषी तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला, तर तो गर्भ बाहेर काढल्यानंतर वालीच्या गुरुने अर्थात कुंडलिनी शक्तीच्या माध्यमाने काढून तो एका पर्वतावर ठेवला. तसेच त्या गर्भापासून कोण उत्पन्न झाली आणि तिचे नाव काय, तर त्या गर्भातून अंजना नावाची एक कन्या जन्माला झाली. ती अंजना म्हणजे आपली हनुमंताची आई होय. 4 प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
एक तरी मार्क द्या बुवा, एक तरी, दोन तरी द्या तुम्ही. बरं का अजिबात नको, पण फटकं तरी मारू नका हातावर. शिक्षक सांगतात ना, बरं एवढं लिहून आणा, तेवढं लिहून आणा, एवढं सगळं अभ्यास करायचा रातभर लिवायचं, आणि मास्तर म्हणतात हे चुकीचं आहे, फटकं देणार. आ वाचता सगळं. माझा एक प्रश्न विचारू बुवा ना, जो बारीक असतो तो, कलियुगात बघा हे परण ऐका आणि पूर्ण पण ऐका. कलियुगात जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षत टाकायचा मान आहे. पैसा आले. गंगा सिंधू लांबरे बुवा फॅन अक्षय राहू त्याकडून 200 रुपये पाठवतो. हे लग्न विग्न म्हटलं ना, मी जुनी गाणी म्हणतो ना, माझ्या अंगात भरतं सगळ्या, सगळी गाणी पाठणार. परत पैसा आले. अमित रघुनाथ तांबे यांच्या स्मरणार्थ नवींद्र तांबे यांच्याकडून बालकलाकारांसाठी 250 तर पैसा आलं. अहो तशी मला लय वर्कत आहे, पण हे समाजात काय काय बुवांचं. बरं आता मी काय आगाऊ बोललो काय हो, एक तरी वाईट शब्द बोललो. बुवांची सत्य कळून होती, त्याप्रमाणे आम्ही मागून गेलो. आम्ही शुद्ध शाकाहारी, फक्त संध्याकाळचा जाऊला खातो, रविवारचं व्हायचं नवरा खातो, त्याच्या पलीकडे काय. अरे प्रश्न लग्न या कलियुगात हे वय बघा लगेच वाजवलं नाही. जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. तो अक्षता टाकायचा मान आहे, पूर्ण घ्या, पळून जाऊ नका. देव बाप्पा कान कापी. अरे 80 बापसाने एवढा मोठा केलाय पोलीस, तो पळून जा ना. अरे पळून जाऊ नका, पाय दुखतील तुमचं. तर अक्षता टाकायचा मान आहे, मात्र आपल्या मुलाच्या लग्नात त्या 80ला मात्र मान नाही अक्षता टाकायचं. बाहेर मांडवात लग्न लागणार पोरग्याचं, त्यावेळेला आतमध्ये घरात आपल्या कुलदेवताच्या समोर किंवा घर देवताच्या समोर त्याच्यावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान एवढं कुणी दिलं एवढं सांगायचं. आणि आमच्या गाईडचं नाव आहे, आमच्या पुस्तकाचं नाव आहे देवादिकांचे संयमवर नावाच्या ग्रंथात भेटेल. एकदा प्रश्न विचारला बुवांना आणि गाईड पण सांगितलंय. आता ते चल रे बापड्या टुनुक बुवा प्रश्न किती विचारलं आणि यांना पण विचारलं. आता घेऊया जरा वाट. आता मी तशी माझी 10 मिनिटं वाचवलेली आहे, जरा व्हायचं मजा करूया. अवज्ञानाचरण मैदानी हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंगल्यावे. शाहीबाई अरज्ञानाचरण मैदानी नुसत्या नकोत बाता. आता बोल येतील बाय. आता बाबा या मायाभूमीसाठी एकच शब्द धावला, एक बघा त्याचे ऑब्झर्व करा. या मायाभूमीसाठी, या मायाभूमीसाठी, या मायाभूमीसाठी, या मायाभूमीसाठी. अरे बुवा थांबा, तुमच्या गाडीत काय ब्रेक आहे की नाही? बरं 5-5, 6-6 कडव्याची गाणी. अहो परवा 50 जण झाला कार्यक्रम, समोर 4.5 माणसं, 4.5 म्हणजे 4 फुल 1 हाफ, तरी पण 1.5 तास बारी केली. इतका संयम आणतात खरीनं. बुवांना मला मानाचा मुद्रा एवढा आहे ना, माझ्यापेक्षा 10 वर्षानं मोठा आहे, अनुभवानं मोठा आहे, सगळं मोठं आहे. पण बुवासनी एकदा माईक हातात आला ना, ते म्हणजे कोण थांबूच शकत नाही. या भूमीसाठी, या भूमीसाठी सगळा उलटा पालटा होत राहतात रे बाळगा. एक मन आहे ना, आपल्यात मन आहे, रातभर पता पैसा आले. बालकलाकारांसाठी जयेंद्र राऊत, नाव बरोबर आहे ना? जयेंद्र राऊत याकडून 500 पैसे घे. अरे त्याला चरण मैदानी शाहीद बुवा नुसत्या नकोत बाता. अरे भाकड कथा या लई झाल्या बुवा, भाकड कथा या लई झाल्या, शास्त्राला बिडवाता. त्याला चरण मैदानी नुसत्या नकोत बाता, त्याला चरण मैदानी नुसत्या नकोत बाता.
दुरावलं गाव माझं काळजात जपलेलं जिव्हाळ्यात लपलेलं हो दूर देशी आलो सोडून सुख नाचण गावचं अंगण सुख दुःखाचं नांदण मायेचं गोंधळ तिथं ते पोरचं आंधळ गाव माझं गाव माझं दुरावलं गाव माझं काळजात जपलेलं जिव्हाळ्यात लपलेलं दूर देशी आलो सोडून सुख नाचण गावचं अंगण सुख दुःखाचं नांदण मायेचं गोंधळ तिथं ते पोरचं मंडळी बघा माझी एक पद्धत आहे मी काय लय शहाणा आहे त्याचा प्रकार नाही पण काही गोष्टी मात्र आपल्याकडे आहेत त्या आहेतच समोरची माझी आदिमाय ज्याप्रमाणे बारीक होऊन जाईल आज या साखर गावात 7 वाड्या आणि 4 नाच आहेत त्याच्यामुळे त्या प्रत्येकाला माहिती आहे की शक्तितुला काय गोष्ट आहे ती आता शक्तितुलाचं स्वरूप बदललंय मात्र इथल्या प्रत्येक वस्तादाला माहिती आहे त्या गुरुवारांना माहिती आहे त्या शायरांना माहिती आहे इथे नाचलेल्या मुलांना माहिती आहे आया बहिणींना माहिती आहे की शक्तितुला कसा असतो आता ज्याप्रमाणे आपला शक्तिवाला जाईल त्याप्रमाणे तुरेवाराने केलं पाहिजे कारण लेडीज फर्स्ट पहिली शक्तिवाली पहिली बाई आणि जर प्रतिस्पर्धी शाहीर या परिणाम इतके उत्कृष्ट बारीक होऊन गेलेले आहेत एकही आगाऊ शब्द बोललेले आहे एक वाकडा शब्द बोललेला आहे आणि ते काही वाकडे न बोलता मी जर काही वाईट बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तर लोक उद्या मला म्हणतील तर मागणं आलेला तुरेवाला जरा खुला होता त्या आधीचा शक्तिवाला एवढा सरळ गेला आणि मागणं आलेला वाकडा गेला हा वाकडाच आहे वाटला तो मला डाग नकोय त्याने ज्याप्रमाणे स्तवन शिवाऱ्याचं गायलं मी माझ्या आईचं गायलं त्याने गण सौंदर्याचा गायला मी सौंदर्याचा गण गायला त्याने गवळीत प्रश्न विचारला मी गवळीत त्याचं उत्तर देऊन प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर प्रश्नपद झालं आणि फरमाईश झालाय अशीच बारी असते आता त्याच्या पलीकडे मी त्याची सालं काढू काय बुवा काय खैराचा व्यापारी करत नाही आपला खैराचा साप काढला आणि साला काढला आता त्यांना सांगा की लांबोरे बाबाची साला काढ म्हणून कारण त्यांना अधिकार पहिलो माझो नाया मी तुला आलो मी माग नाही येणार म्हणून माझ्या आदिमाया
जे काय बोलायचं असेल ते माका बोल, शास्त्रानं बोल. आय विल कम बॅक. इंग्लिश बोलला मध्ये इंग्लिश बोलले. शाहीर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं बोलू. हो अण्णा दुसऱ्या बारीच्या झापूक शुभेच्छा देतो आणि माझा इथे कार्यक्रम संपला, पहिली बारी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. ऐका ऐका हो त्याच्या आधी माझी हात जोडून विनंती आहे, बुवासनी टाइम लावून ठेवा, नाहीतर बुवा जर सकाळपर्यंत नाही पमणार पण पाच पाच कडे 10 गाणी बोलत सांगायचं आहे. फक्त तेवढा आवर घाला. आमच्या बुवाचा तेवढा जरा गडबड आहे, बाकी आमचा बुवा एक नंबर. शाहीद भाई आय लव्ह